दिलेले योगदान आणि त्या योगदानाला मात्र दिलेला प्रतिसाद संतोष पवार यांनी मात्र तुमच्या क्षेत्ररक्षणासाठी प्रत्येकी 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लावलं होतं आणि ते कॅश प्राइज मात्र तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे। आज खूप चांगलं क्षेत्ररक्षण आबा देसाई यांच्या माध्यमातून। परंतु क्रिकेट हा खेळ खेळत असताना आपल्या आयुष्याचा खेळ बिघडणार नाही याकडे देखील लक्ष द्या, कारण की कुठेतरी तुमच्या टीमला ज्या पद्धतीने तुमची गरज असते त्यापेक्षा जास्त तुमच्या परिवाराला आणि तुमच्या घरच्यांना तुमची गरज जास्त असते। त्यामुळे काळजी घेत जा आबा देसाई, कारण की एक मॅच म्हणजे आयुष्य नाही आणि एक बॉल म्हणजे आयुष्य नाही। आणि इथे गुरुकृपा 11 आणि रुद्र 11 या दोन टीम मध्ये सामना रंगला जातोय। चला मॅचला लगेच सुरुवात करा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीवरती गोलंदाज विक्रम सुतार, विक्रांत सुतार गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते। तर इंद्रजित आणि अंकुश आहे स्ट्रायकिंग एंडला। अंकुश पाटील जे पवारवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत आणि डावखुरे आक्रमक फलंदाज म्हणून या परिसरामध्ये परिचित। पहिल्याच बॉलवरती धमाका, पहिल्याच बॉलवरती फाईन लेगला फटका केला। एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोपर्यंत बॉल जातो टप्पा 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 सीमारेषा पार। अंकुश पाटील यांच्या बॅट मधून येतो हा दर्जेदार चौकार या डीजे। अगदी स्टाईल त्याची दमदार आणि दमदार चौकार मात्र पहिल्याच बॉलवरती आलाय अंकुश पाटीलच्या बॅट मधून। चौकाराने मात्र सुरुवात केली टीम गुरुकृपा 11 या टीमच्या धावसंख्येची। इथे देखील पहा, ओ माय गॉड, जरूर वाईट बॉल आलाय। वाईट +1 बोनस गोलंदाजी, एक्सपेन्सिव्ह बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। 2 धावा आल्या, धावसंख्या 6 या आकड्यावरती। एका बॉलवरती मात्र आता 6 धावा आल्यात। षटक क्रमांक पहिला विक्रांत सुतार रुद्र 11 या टीमच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय। 6 धावा धावफलकावरती। आता मात्र कुठेतरी गणेश सुर्वे यांना पाठीमागे ठेवले, कारण की गणेश सुर्वे यांनी सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये मात्र नाराज केले संघमालक गणेश निकम मामा यांना, कारण की या खेळाडूवरती मात्र मोठा विश्वास दाखवला होता, परंतु त्या विश्वासाला साजेशी बॅटिंग मात्र झालेली नाही ते गणेश सुर्वे या खेळाडूकडून। इथे मात्र हलकातेने फक्त इंद्रजित यांच्या बॅटमधून एक सिंगल आले। आता मात्र जास्तीत जास्त इथे स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय अंकुश पाटील यांना, कारण की या खेळाडूमध्ये ताकद आहे आणि या खेळाडूच्या फटक्यामध्ये नजाकत देखील आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 7 या आकड्यावरती। 2 बॉलचा इथे खेळ संपलाय। 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। गणेश निकम यांच्या संघ मालकीचा संघ गुरुकृपा 11 जे सध्याच्या घडीला कुट्रिया क्रिकेट असोसिएशन कमिटीमध्ये सचिव या पदावरती कार्यरत आहेत। इथे पहा, विनंती असेल मान्यवरांना की तुमच्यासाठी समोरून भरपूर अशी जागा आहे, अगदी पाठीमागून या, परंतु हे स्टेज यावेळेस देखील पहा अंकुश पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, हवा याला, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतो या षटकार। या खेळाडूला साजेस गीत मात्र या ठिकाणी डीजे विशाल यांच्या माध्यमातून तुषार यांच्या माध्यमातून जरूर वाजवलं जाते, कारण की आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी आणि इथे प्रतिस्पर्धी टीमला भारी पडला जातोय अंकुश पाटील। एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, काय घडलं जातंय, एक धाव आले। इथे बॅकअप चांगला पाहायला मिळाला। लेगबाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव अंकित केली गेली। धावसंख्या 14 या आकड्यावरती।
14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या षटकामध्ये बिनगडीबाद 14. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, आणि नेहमी म्हटलं जातं ज्यांची सुरुवात गोड त्यांचा शेवट गोड. ती मात्र टीम गुरुकृपा 11 या टीमनं मात्र टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय मात्र कुठेतरी यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, कोणती धाव मात्र घेतली जात नाही. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकार 1 चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल षटक मात्र इथून पुढे हाताळावं लागेल टीम रुद्र 11 या टीमला. यावेळेस समोरच्या दिशेत बॉलला मात्र ढकललंय. डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि 1 धाव तिथे घेतली जाते. एका धावेनंतर मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 15 धावा धावफलकावरती घेतल्या गेल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. अजून देखील 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नीत फायटर आणि ओमकार स्मृती या 2 टीममध्ये. नीत फायटर आणि ओमकार स्मृती संघ आपण तयार राहायचं. या मॅच नंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. आणि जसं 3रं षटक संपेल त्यानंतर आपण टॉससाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. एका बाजूला सूरज पवार तर दुसऱ्या बाजूला दीपक पाटील यांच्या संघ मालकीचा संघ. दोन्ही संघनायकांनी मात्र या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. जसं गोलंदाजीवरती विकास आलाय. पहिल्याच बॉलला वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक राऊंड द विकेट मारा करत असताना गोलंदाज विकास दाखल झाला टीम रुद्र 11 या टीमच्या माध्यमातून. यावेळेस फटका फसलाय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र थांबवलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव आली. दुसऱ्या बॉलवरती मात्र कोणती धावी ते मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस फुलटॉस बॉल. अगदी या बॉलवरती मात्र मोठा फटका अपेक्षित होता. या बॉलवरती षटकार अपेक्षित होता, परंतु फलंदाज इंद्रजित कुठेतरी फसले गेलेत. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 लॉस ऑफ 0 विकेट. चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ गुरुकृपा 11. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस अगदी बॅटला ब्रश करून ते कुठेतरी डायरेक्ट हिट जर झाला असता तर अंकुश पाटीलची विकेट घेता आली असते, परंतु 1 सिंगल आले. 1 चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. अगदी संघ जाऊन पोहोचतो तो 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. गेली 3 दिवस मात्र अनेक संकटांचा सामना करत मात्र कोठरे प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 या स्पर्धेची मात्र यशस्वी वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गावच्या एकात्मतेची आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एकात्मतेचं प्रतीक असणारा खेळ म्हणजे क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाते. आज अनेक खेळाडू. यावेळेस फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती मात्र फटका फसलाय. अंकुश पाटील यांची कॅच ड्रॉप. इथून पुढे जर अंकुश पाटील यांच्या बॅटमधून जास्तीत जास्त षटकार चौकार आले तर मात्र या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मात्र खापर फोडलं जाईल. काय केलंय अंकुश पाटील. या खेळाडूचा मात्र कॅच ड्रॉप झालाय. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फुलटॉस बॉल होता त्यावरती मात्र षटकार अपेक्षित, परंतु थोडासा फटका इथे फसला गेला. आणखीन एक खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक खराब बॉल. एक्स्ट्रा रन मात्र आले. धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटिंग लाईनअप मध्ये जो बदल केलाय आणि त्या बदलानंतर मात्र यावेळेस आणखीन एक वाईट बॉल. आता मात्र
गाडी तळमौल्याच्या दिशेला नाही तर कुठेतरी कुटरी बादेवाडी सुपुगडीवाडी या दिशेला चालले. जायचं आहे तळमौलीला परंतु गाडी मात्र दिशा भरकटले. आणखीन एक वाईट बॉल. काय घडलं जात आहे तब्बल या षटकामध्ये 1 2 3 4 5 वाईट बॉल. आणखीन एक वाईट बॉल आला तर बिन बॉल 6 धावा हा गोलंदाज खर्च करेल. किती धावा मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही देत आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. पहा आणखी एक वाईट बॉल. आता मात्र गोलंदाज हा फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र बोनस देतोय आणि प्रेक्षकांच्या मधून आवाज आलाय अशी जर गोलंदाजी राहिली तर 101 रुपयाचे कॅश प्राइज परंतु ते 101 रुपयाचे कॅश प्राइज देखील द्यावं लागेल. आता मात्र टीम मॅनेजमेंटला जवळ यावं लागेल. आता मात्र मार्गदर्शन करावं लागेल. आता मात्र सल्ला द्यावा लागेल. आता टीमचं प्रदर्शन जर पाहिलं तर गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर हा एक रेकॉर्ड असू शकतो. एका षटकामध्ये 7 वाईट बॉल टाकण्याचा विक्रम जर कुणाच्या नावावरती राहिला तर त्या गोलंदाजाचं नाव विकास सुपुगडे या गोलंदाजाच्या नावावरती हा रेकॉर्ड राहिलाय. पहा अगदी रेकॉर्ड कसलाही असू द्या परंतु आपल्या नावावरती कोणता ना कोणता रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. ते विकास यांना चांगलं माहिती होतं आणि त्यांनी दाखवलं. मी विकेटचा रेकॉर्ड करू शकत नाही, मी षटकारांचा रेकॉर्ड करू शकत नाही परंतु मी एक असा रेकॉर्ड करेन तो रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही. तो रेकॉर्ड मात्र घडलाय व्हाईट बॉलचा रेकॉर्ड. तब्बल 7 व्हाईट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला गेलाय कारण की कुठेतरी व्हाईट बॉल 8 व्हाईट बॉल. तब्बल 8 अतिरिक्त चेंडू हाताळलेत. संध्याकाळी मात्र विकास यांचा हात कशाने तरी अगदी हाताला मलम लावावं लागेल कारण की एक षटक टाकण्यासाठी जवळपास त्याने 11 बॉल या ठिकाणी डिलिव्हर केलेत. अजून देखील हे षटक मात्र संपलेलं नाहीये. इथे फुल टॉस बॉल त्यावरती मात्र प्रहार केलाय. 1 धाव तिथे घेतली गेली. धावसंख्या मात्र 1 ने वाढली जाते. धावसंख्या 27 या आकड्यावरती 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल टाकण्यासाठी 12 बॉल इथे डिलिव्हर केले गेले. तब्बल 8 व्हाईट बॉल. दोन बॉलचा देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा काय घडलं जात आहे. 9 बॉलचा इशारा आणखीन 9+1. आता मात्र पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट. तब्बल एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 रन या गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केला. 4 चेंडूचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती 29 धावा लागल्या. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि फ्री हिटचा बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अंकुश पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि मोरेवाडी चे पोलीस पाटील यांच्याकडून अंकुश पाटील यांच्या षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस पहा हलक्या त्याने फक्त बॉलला दिशा दिल्या. 1 धाव तिथे आले. धावसंख्या 30 या आकड्यावरती. आता टीम रुद्र 11 विन अगदी अपेक्षा करत असेल की हे षटक मात्र लवकर संपावं कारण की या षटकाने जवळपास 10 ते 12 मिनिटाचं टायमिंग घेतलंय. अगदी गाडी घाटात अडकली त्यानंतर मात्र पुढे निघालीच नाही. गाडीला धक्का स्टार्ट मारावा लागलाय. पहा काय घडलं जातंय. आता गाडी पक्की फसले.
विकास, नाव विकास आहे परंतु गोलंदाजी जर पाहिली तर खराब आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 31 या आकड्यावरती. आमचं स्कोररचं पेज संपलं बाबा परंतु गोलंदाजी काही संपली ना. आणखीन एक पाहिजे खराब खराब खराब. चौकार आलाय. चौकारानंतर मात्र टीमची धाव संख्या 35 या आकड्यावरती. आता भरपूर खुश आपल्याला पाहायला मिळतील कारण की या अपेक्षित धावा नव्हत्या परंतु त्या धावा येताना टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गणेश सुर्वे कुठेतरी टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु गणेश सुर्वे यांची बॅटिंग मध्ये मात्र कामगिरी मात्र चांगली झाली नाही. आता आपल्या टीमसाठी टाळ्या जरूर वाजवत आहेत परंतु बॅटिंग करत असताना गणेश सुर्वेच्या बॅट मधून या धावा आल्या नाही. 35 धावा धावफलकावरती. आता 2 षटकाचा इथे खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश लुहार गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक अंकुश पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोरीवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्याकडून अंकुश पाटील यांच्या षटकारासाठी कॅश प्राइज लावण्यात आले 101 रुपयाचा. एक धाव तिथे आल्या. एका धावेने धावसंख्या 36 या आकड्यावरती. 36 रन. अजून देखील 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इंद्रजित आणि अंकुश ही जोडी मात्र जर पहिली तर चांगली बॅटिंग आणि चांगल्या धावा उभारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघ विकास यांचं मात्र खूप मोलाचं सहकार्य लाभलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला. गुरुकृपा 11 या टीमला. विकासने तब्बल 20 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमधून. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा. विकासने खर्च केल्या 20 धावा. पण विकास यांनी षटकार चौकार जरूर जास्त दिले नाही परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 ते 12 धावा दिल्या. पण इंद्रजित कळंत्रे यांच्या षटकारासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज. आतापर्यंत इंद्रजित यांच्यावरती षटकारासाठी अनेक बक्षिसे लावण्यात आली परंतु एकही षटकार आतापर्यंत आलेला नाही तो इंद्रजित यांच्या बॅट मधून. यावेळेस मात्र वन बाउंडचा इशारा इथे केला जातोय. कुठेतरी आयोजक कमिटीने जो रिव्ह्यू ठेवलाय तो इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. एकदा ते अगदी चतुर चालाकीने मात्र घेतली जाते कारण की अंकुश पाटील यांना मात्र स्ट्राईकला सातत्याने आणलं जात आहे. धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र षटकाराची अपेक्षा असेल कारण की दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या तिसऱ्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे धावांची गती मात्र मंदावताना आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 8 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. यावेळेस आता मात्र चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र इन ऍक्शन मोड मध्ये नव्हते आणि तोपर्यंत मात्र घेतल्या गेल्या 2 धावा. 2 क्षेत्ररक्षक मात्र एकमेकांकडे बघत राहिले आणि तोपर्यंत मात्र बॉल झाला जमिनीला दान आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या. धावसंख्या 39 च्या घरात जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. अंकुश पाटील ज्या पद्धतीनं बॅटचा फ्लो आपण पाहतोय अगदी तलवार फिरवल्यासारखी बॅट मात्र फिरवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव तिथे आली. एकच सिंगल कारण की दुसऱ्या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी स्वतःवरती स्ट्राईक ठेवला जातोय. धावसंख्या 40 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकाचा ते खेळ संपलाय. वेळ जास्त घेऊ नका क्षेत्ररक्षण करणारा संघ रुद्र 11. वेळ जास्त घेऊ नका कारण की दुसऱ्या षटकामध्ये जवळपास डबल वेळ गेलाय. नीत फायटर आणि ओमकार स्मृती टॉस साठी या. तुम्हाला अगोदरच सूचना दिली होती की तिसऱ्या षटकानंतर तुम्ही टॉस का बस या मंचावरती उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि आता पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. नीत फायटर आणि ओमकार स्मृती संघ या टॉस साठी या. सूरज पवार
आणि दीपक पाटील. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. गोलंदाजीवरती गोलंदाज अमोल आलेत. अमोल विरुद्ध अंकुश पाटील. अंकुश पाटील यांच्या बॅटमधून मात्र षटकार चौकारांचा पाऊस या संपूर्ण स्पर्धेमध्ये पडलाय आणि ते पहा काय घडलं जात आहे. इथे एक धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या 41च्या घरात जाऊन पोहोचले. 41 धावा. 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. यानंतरची मॅच नीत फायटर विरुद्ध ओमकार स्मृती अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नीत फायटर आणि ओमकार स्मृती अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल यानंतरची. या बॉलवरती देखील पहा काय घडलं जात आहे. एक सिंगल तिथे आले. धावसंख्या 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करून देणारे हे 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज अमोल यांच्या माध्यमातून. आता मात्र कमी गतीचा बॉल. अंकुश पाटील यांना कशा पद्धतीने बॉल हाताळायचे, कारण की अंकुश पाटील यांच्या बॅटचा फ्लो जास्त आणि कुठेतरी हळूवार पद्धतीचे चेंडू जर हाताळले तर या बॅटरला मात्र आम्ही बीट करू शकतो. हे मात्र दाखवून दिले गोलंदाज अमोल यांनी. डॉट बॉल आलाय. यावेळेस आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू हाताळलाय. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा इथे खेळ संपला. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये धावा येऊ शकल्या नाही, कारण की अगदी सेट बॅटर जरी मैदानामध्ये असले तरी देखील तितकासा फरक मात्र पडलेला नाही. इथे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 43 या आकड्यावरती. 43 धावा. 2 षटकानंतर धावसंख्या 35 या आकड्यावरती होती आणि या 2 षटकामध्ये आतापर्यंत फक्त 8 रन आल्यात. चांगली गोलंदाजी राहिली. चला नीत फायटर आणि ओमकार स्मृती संघ आपण टॉस साठी या. यावेळेस फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप होताना आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मध्ये. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जातोय. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. 45 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. खराब फिल्डिंग इथे मात्र घडली जाते. खराब क्षेत्ररक्षण. 45 धावा. शेवटचा बॉल. अंकुश पाटील यांच्या बॅटमधून बराच काळ षटकार चौकार पाहायला मिळालेला नाही. आता शेवटच्या बॉलवरती काय घडलं जात आहे? शेवटच्या बॉलवरती देखील या बॅटरला बीट करून जाणारा बॉल, परंतु एक सिंगल मात्र इथे पाहायला मिळते. दुसरी धाव होईल का? परंतु एकच धाव 22च्या स्वरूपात. आणि आता मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा. 47 धावांची गरज इथे जिंकण्यासाठी टीम. 14 बॉल 21 धावांची खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळेल अंकुश पाटील यांचे. या ठिकाणी टॉस केलं जाईल. चला टॉस कबस या मंचावरती नीत फायटर आणि टीम ओमकार स्मृती या 2 संघामध्ये इथे टॉस केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम गुरुगुफा 11. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज आपल्याकडे वेळ भरपूर इथे कमी आहे.
सुभाषदादा कुंभार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो टॉस. गुरुकृपा 11 शेवटचा कॉल असेल, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. कॉल कुणाचा असेल? इथे टीम ओमकार स्मृती या टीमचा कॉल आहे आणि सुभाषदादा कुंभार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाते. टॉस इथे जिंकला टीम ओमकार स्मृती या टीमने आणि सातत्याने सूरज पवार सातत्याने टॉस जिंकताय. आणि या मॅचमध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आता जर पाहिलं तर दुपारचं सत्र खेळपट्टी थोडीशी तापली आणि धावा येताना आपणाला पाहायला मिळत आहेत. आणि नीट फायटर यांनी देखील आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर हवामान आता नाही आहे आणि आता मात्र ते देखील चांगली बॅटिंग करू शकतात. किती धावापर्यंत त्यांना थांबवाल? 40+ आसपास आम्ही अडवायचा प्रयत्न करू. तर चला या मॅच नंतर लगेचच आपण या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण की आजच्या दिवसातील मॅचेस या ठिकाणी आपल्याला संपूर्णपणे कव्हर करायचे आहेत. एकूण 3 मॅचेस अजून देखील शिल्लक आहेत आजच्या दिवसातील. आपण पाहतोय कुटरी प्रीमियर लीग 2024चे हे दमदार आयोजन. टीम गुरुकृपा 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. एका बाजूला रुद्र 11 जिथे टार्गेट दिले गेले. रुद्र 11 या टीमला 47 धावांचं आणि 46 धावा केल्या पहिल्या डावामध्ये. गुरुकृपा 11 खराब गोलंदाजी राहिली विकास सुपुगडे यांच्यानी, त्याचाच फायदा मात्र इथे टीम गुरुकृपा 11ला लाभला गेला आहे. 14 बॉल 21 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली अंकुश पाटील या फलंदाजाची आणि 47 धावांचं टार्गेट इथे दिले गेले टीम गुरुकृपा 11 या टीमकडून. तर लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे, वेळ जास्त घ्यायचा नाही. कुटरेच्या मैदानावरती गणेश नावाचं वादळ मात्र इथे शांत ठेवलंय, परंतु गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. आकाश कालेकर सोन्या गोलंदाजीवरती आणि अशोक आकाश आणि आशिष अश्विन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आकाशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती मात्र चांगला स्ट्रोक आला. 1 धाव आले, दुसऱ्या धावेचा मात्र वेगाने इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. आकाशच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. अगदी सामनावीराचा टी शर्ट या खेळाडूच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एका मॅच मध्ये त्याची देखील चांगली कामगिरी राहिली, परंतु आकाश कालेकर सोन्या या टीमचा एक प्रमुख खेळाडू आणि या प्रमुख खेळाडूवरती मात्र प्रमुख षटकाची पॉवर प्लेच्या षटकाची मात्र जबाबदारी ते सोपवले. 2 धावा आल्या.
इथे मात्र अंकुश पाटील अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये 100% योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवरती 2 धाबा इथे घेतल्या गेल्या. धावफलकावरती 2 धाबा लागल्या गेल्या. कुठेतरी विकास सुपुगडे यांनी जे षटक हाताळलं ते मात्र बोनस देऊन गेलं टीम गुरुकृपा 11 या टीमसाठी. 2 बॉलमध्ये 2 धाबा इथे आल्या. यावेळेस अगदी फटका फसला. ओ माय गॉड. तर 4 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. 1 धाव तिथे आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर मात्र टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. कुठेतरी आकाशची कॅच सोडली ती मात्र किती महागात पडणार टीम गुरुकृपा 11 या टीमला मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटके मात्र मारून दिलेले नाहीत आतापर्यंत गोलंदाज आकाश कालेकर. या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र वजन घेणारा बॉल इथे मात्र गॅप भरपूर आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत वेगाने पोहोचेल त्याच्या अगोदर इथे काय घडलं जात आहे. 4 धावा आल्या. आता मात्र बॉल पर्यंत जाण्या अगोदर मात्र क्षेत्ररक्षक मात्र जमिनीवरती पडलाय. त्यानंतर उठला परंतु तोपर्यंत मात्र बॉल सीमारेषेचा वेध घेऊन गेलाय. 4 धावासाठी चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. दहा धावा. आता मात्र पंचांच्याकडे मात्र स्ट्रॉंग अपील केले. पंचाने मात्र बोट उचलला आणि धक्का क्रमांक पहिला इथे टीम रुद्र 11 या टीमला. पहिल्या षटकाचा इथे केस संपला. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या 10 रन. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक. वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो कारण की अजून देखील आजच्या दिवसातील 3 मॅचेस शिल्लक आहेत. मामा प्लीज कारण की तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर मात्र प्रयत्न करण्यामध्ये वेळ घालवा. विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवला तर मात्र तुम्हाला माहिती आहे गेली 2 दिवस काय झाले. त्यामुळे प्रत्येकाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. 18 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. गोलंदाजीवरती अंकुश पाटील ज्यांनी बॅटिंग करत असताना 14 चेंडू 21 धावा ज्यांच्या फलंदाजीमधून आल्या. आता मात्र गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने या धावा रोखताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज हे मात्र येणाऱ्या 6 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय मारुती मोळावडे साहेब आणि सुहास पवार. अगदी आज संपूर्ण दिवसभरामध्ये साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाटबॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. सातत्याने कुटरे आणि कुटरे पंचकृषीमधील प्रत्येक वाड्या वस्त्यावरती मात्र जनसहकार समुदायाच्या माध्यमातून अनेक चांगले सामाजिक उपक्रम त्याचबरोबर चांगलं सहकार्य या जनसहकार समुदायाचं राहिलं. आणि या संपूर्ण स्पर्धेला देखील आपण ज्या ट्रॉफीज पाहिल्या अगदी सिल्वर कलरच्या मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या ज्या आपण पाहिल्या त्या ट्रॉफीचे देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलंय. यावेळेस चांगली गोलंदाजी. आता मात्र अंकुश पाटील ज्या पद्धतीनं कामगिरी करताय तिथे मात्र डायरेक्ट हिट. काय घडलं जात आहे. डायरेक्ट हिट रॉकेट थ्रो केलाय
आणि फलंदाज मात्र बाद झाला इथे. दुसरा धक्का इथे लागला गेलाय टीम रुद्र 11 या टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या डीजे. आणि इथे मात्र अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय कुठेतरी. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला आलाय कुठेतरी. भीमर बॉल आहे का याची मात्र शंका इथे फलंदाजाला आहे आणि त्याचीच चौकशी मात्र इथे केली जाते. अगदी फुलटॉस बॉल होता त्यावरती मोठा फटका मारायचा होता परंतु उंची जास्त आणि लांबी कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि झेल मात्र अप्रतिम टिपला गेला. पंचांचा अगदी तिसऱ्या पंचांच्या साठी मात्र इथे मागणी केली गेली. उमेश शिंदे सर आपणच या. अगदी क्रिटिकल मुवमेंट इथे आपल्याला पाहायला मिळते कारण की अगदी निपक्षपातीपणा प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही संघावरती तर आपण अगदी मुख्य खेळपट्टीवरती जातील. नो बॉलचा इशारा इथे केलाय. नो प्लस या बॉलवरती किती धावा आल्या? एक धाव या ठिकाणी धावून या ठिकाणी घेतले. अर्थातच 2 धावा इथे येतील. धावसंख्या 13 या आकड्यावरती 13 धावा धावफलकावरती लागले गेल्या. अगदी टेक्निकलचा किती चांगला वापर या ठिकाणी केला जातोय. यावेळेस अगदी डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आता डॉट बॉल आलाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बॉल पकडल्याबरोबर लगेचच या ठिकाणी फेकी केली जाते. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 2 बॉल अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळेस मात्र समोरच्या दिशेत अगदी सर्वात सेफ झोन आपल्याला पाहायला मिळते, परंतु आकाश कालेकर सोन्या इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये 100% योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथे घेतली गेली. धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूचे ते खेळ संपलाय. अंकुश पाटील यांची गोलंदाजी देखील दमदार राहिली आहे. फलंदाजी करत असताना 14 बॉलमध्ये 21 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. गोलंदाजी करत असताना देखील दर्जेदार गोलंदाजी. पुन्हा एकदा आकाश कालेकर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी वाडीस लॉंगॉनवरून समोरच्या दिशेत चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आकाश कालेकर सोनिया आपल्या टीमकडून मात्र चांगलं योगदान. धावसंख्या 15 या आकड्यावरती. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी बारा बॉलमध्ये 31 धावांची जिंकण्यासाठी गरज. आणि गोलंदाजीसाठी गणेश सुर्वे आलाय. या टीमचा एक आयकॉनिक खेळाडू. बॅटिंगमध्ये जर पाहिलं तर यंदाच्या सीझनमध्ये दमदार कामगिरी करू शकलेला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये ती धार मात्र कायम राहिली या गोलंदाजाची. आणि गणेश सुर्वे याच्यासाठी मात्र कॅश प्राईज आलंय. प्रत्येक विकेटसाठी अंतरा पाचुपते यांच्याकडून मात्र 201 रुपयाचे कॅश प्राईज इथे गणेश सुर्वेला लावलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गणेश सुर्वे एक डावखुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट यावेळेस पहा गणेश सुर्वेच्या पहिल्याच बॉलवरती पहिला बिग हिट. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार या डीजे. पण 12 बॉलमध्ये 31 धावांची गरज असताना मात्र चौकार आलाय. आता 11 बॉलमध्ये 27 धावांची गरज. मॅच अजून देखील बनू शकते, कारण की अशक्य आणि शक्य हे काही समानार्थी शब्द नाही आहेत. इथे मात्र फटका फसलाय. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पकडली जाते कॅच. पहिल्या बॉलवरती मात्र षटकार चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट. कुठेतरी अंतरा पाचुपते यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राईज मात्र या गोलंदाजाला लावलं गेलं. आणि ते 200 रुपयाचे कॅश प्राईज मात्र आता या ठिकाणी जमा करायचं आहे. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फॉलोथ्रूमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते गणेश सुर्वे यांचा. गणेश विरुद्ध गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. 4 धावा इथे खर्च केले. 1 विकेट देखील प्राप्त केली गोलंदाज गणेश सुर्वे यांनी. 3 बॉलचा खेळ संपलाय. आता मात्र कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमला एक दबाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे केला आहे आणि व्हाईट बॉलसाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी, रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाते. अगदी टेक्निकल मुळे क्रिकेट खूप पुढे गेले, परंतु कधी कधी ज्यावेळेस आपल्याकडे वेळ भरपूर कमी असतो त्यावेळेस हीच टेक्नॉलॉजी आपला अडथळा ठरते. कारण की सध्याच्या घडीला आयोजक कमिटीला ही स्पर्धा भरपूर फास्टमध्ये कव्हर करायची आहे, परंतु याच टेक्नॉलॉजीमुळे कुठेतरी प्रत्येक डिसिजनमध्ये अडथळा येतोय. फक्त गोलंदाजाला कुठेतरी शंका होते की अगदी फेअर डिलिव्हरी आहे. पहा गोलंदाजाच्या शंकेचं निरसन झालंय. ते पहा आत्मविश्वास काय असावा आणि आत्मविश्वास काय असतो हे मात्र
गोलंदाज गणेश सुर्वेच्या गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय इथे धावसंख्या 20 या आकड्यावरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 19 या आकड्यावरती 19 धावा. इथे पहा टप्पा पडल्यानंतर मात्र वजन घेतला जातोय, फिरकी अगदी कट केला जातोय बॉलला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून. इथे धावा मात्र 19 या आकड्यावरती ब्रेक लावलाय. शेवटचा बॉल आता या षटकातील. शेवटच्या बॉलवरती मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली. आता मात्र अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही. ते अभिने कॅच मात्र पकडलाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. अभिषेक नंतर मात्र धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 25 धावांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, पकडली जाते कॅच. अभिने मात्र आणखीन एक कॅच पकडले. अप्रतिम दर्जाची झेल. अभिषेक इंदुलकरचा मित्र परवारित्या बक्षीस जरूर लावतोय, परंतु एवढं पण बक्षीस लावू नका की अभिषेक क्षेत्ररक्षण सोडून इथे बक्षीस घेण्यासाठी येईल. आता ह्या कॅच साठी मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज लावलं. तो बिचारा म्हणेल पहिला आधी पैसा खिशात येऊ द्या, नंतर मी फिल्डिंग करतो. आता 4 बॉलचा इथे खेळ शिल्लक आहे. सामना मात्र जर पाहिलं तर गुरुकृपा 11 अगदी पहिल्या डावापासून मात्र या मॅच मध्ये वर्चस्व करत राहिला. इथे पहा खूप चांगलं फिल्डिंग एफर्ट. त्याचबरोबर राहुल कुंभार यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी राहुल कुंभार भाई अगदी या परिसरातील एक चॉकलेट बॉय. 4 बॉलचा इथे खेळ संपला. आता 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आणि सामना कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात इथे एक हाती मात्र वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं टीम गुरुकृपा 11 या टीमनं. यावेळेस पहा शेवटच्या 2 बॉलवरती खेळ शिल्लक असताना मात्र गणेश सुर्वे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. धावसंख्या 24 या आकड्यावरती. अजून देखील 22 धावांची गरज आहे. 1 चेंडू 22 धावा.
एक चेंडू आणि 22 धाबांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती मात्र वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. धावसंख्या 23 या आकड्यावरती, 25 या आकड्यावरती, 21 रनची अजून देखील गरज. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आणि 21 धाबांची जिंकण्यासाठी गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अतुल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल या वेळेस शेवटच्या बॉलवरती मात्र टॉपेज क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली कॅच